नमस्कार, मी विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ता आणि देशी गाय व बैल वाचवा या चळवळीसाठी काम करत असलेला एक सामाजिक कार्यकर्ता। बैलगाडी शर्यत चालू व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही एक चळवळ सुरू केलेली आहे। आज सांगलीमध्ये असेच एक बैल मालक शेतकरी बाबाजी यांनी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता। यामध्ये परिसरात असणारे बैल चालक मालक यांना बोलवून बैलांचा सन्मान केला या ठिकाणी। त्या निमित्तानं आम्ही आज महाराष्ट्रातल्या सरकारला एक जाहीर आव्हान करतोय। बैलाला, देशी गायला अनुदान देण्याबद्दल महाराष्ट्र शासन निर्णय घेऊ शकतं, मात्र महाराष्ट्र शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे मी विजय जाधव महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये मेळावे घेणार आहे। बैलगाडी चालक मालक शेतकरी यांचे मेळावे घेऊन यामध्ये मी सर्व बैलगाडी चालक मालक शेतकऱ्यांना जाहीर आवाहन करणार आहे, विनंती करणार आहे। जे सरकार आमच्या बैलांना न्याय मिळवून देत नाही, जे सरकार आम्हाला अनुदान देत नाही, जे सरकार बैलगाडी शर्यत चालू करू शकत नाही, त्या सरकारला सत्तेत राहायचा कोणताही अधिकार नाही। म्हणून मी आव्हान करतोय, ज्यांच्या घरी देशी गाय आहे, बैल आहे, वासरा आहेत, कोंडा आहेत, जे बैलगाडी शर्यत प्रेमी, शौकीन, चालक मालक शेतकरी आहेत, या सगळ्यांना मी आव्हान करतोय, आपण 3 ठराव घ्यायचे आहेत आणि या ठरावाच्या माध्यमातून जर 1 एप्रिल पर्यंत सरकारने शर्यत नाही चालू केली तर या सरकारची सत्ता हलवायसाठी आपण काम करायचं आहे। पहिला ठराव म्हणजे सत्तेत असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये, मेळाव्यामध्ये आमचा बैलगाडी चालक मालक शेतकरी शौकीन सामील होणार नाही। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमावरती आम्ही बहिष्कार टाकतोय। तुम्ही आमच्या बैलांना न्याय देऊ शकत नाही तर आम्ही तुमच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहणार नाही। दुसरा ठराव आम्ही करतोय, ग्रामपंचायत पासून खासदारकीपर्यंत आता आघाडीच्या सरकारमधले जे कोणी उमेदवार उभा राहतील, कोणतीही निवडणूक असो, जर तुम्ही आम्हाला सत्तेत असून बैलाला न्याय मिळवून देत नसाल तर आम्ही तुमच्या ग्रामपंचायत पासून खासदारकीपर्यंतच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान करणार नाही। हा दुसरा ठराव आम्ही करतोय। आणि तिसरा ठराव, जर 1 एप्रिल पर्यंत म्हणजे आज 1 तारखेपासून 1 महिन्याच्या आत तुम्ही उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमच्या बैलांना अनुदान दिलं नाही 16-17च्या JR प्रमाणे, तर तिथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी स्वतः बैलगाडी चालक मालक शेतकरी सामाजिक कार्यकर्ता शौकीन अशी शपथ घेतोय की शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात आम्ही प्रचार करणार। आम्हाला राजकारण करायचं नाही मुख्यमंत्री साहेब, माननीय शरद पवार साहेब, आम्हाला राजकारण करायचं नाही। आम्हाला आमचा बैल जगवायचा आहे, आम्हाला शर्यत चालू करायचं आहे आणि बैलांना न्याय मिळवून द्यायचा आहे। त्यामुळे मी विजय जाधव तुम्हाला आव्हान करतोय, उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये आमच्या बैलाला अनुदान द्या 16-17च्या JR प्रमाणे। 1 एप्रिल पर्यंत बैलगाडी शर्यत चालू करण्याबाबत योग्य पावलं उचला, नाहीतर तुमच्या कोणत्याही मेळाव्यामध्ये, कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होणार नाही, तुमच्या कोणत्याही उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही आणि तुमच्या उमेदवारांच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रभर चळवळ उभा करू, तुम्हाला सत्तेत पुन्हा येऊन देणार नाही, ही आम्ही काळजी घेऊ। ही मी तुम्हाला विनंती करतोय, आव्हान करतोय आणि बैलगाडी शर्यत चालू करा अशी पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करतोय। बैलगाडी शर्यत चालू, बैलगाडी शर्यत चालू, बैलगाडी शर्यत चालू। मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवा, सत्तेत असणारे नसणारे सगळ्यांना दाखवा। तुम्ही बैलांच्या जीवावर मत मागता आणि सत्तेत गेलं की गळ्यात पट्टा बांधता आणि गप बसता, हे बंद करा। आमच्या बैलाला न्याय मिळवून द्या, सत्तेत असा नाही तर नसा, पण बैलासाठी तुम्ही काम करा। यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पळवा। संपूर्ण राजकारणी लोक असतील, समाजकारणी लोक असतील, प्रशासन असेल, त्यांना हा व्हिडिओ पाठवा
आणि यांना जागृत करा की आता बैलगाडी शर्यत चालू झालीच पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुमची सत्ताच या ठिकाणी राहणार नाही, तुम्हाला सत्तेवरून खाली यावं लागेल. बैलगाडी शर्यत चालू, बैलगाडी शर्यत चालू.